नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. तर आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाही त्या महिलांसाठी महत्त्वाच्या सूचना आणि त्या महिलांसाठी महत्त्वाची माहिती आणि तुमच्या खात्यात कधी पैसे येतील ही संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता येत्या 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या तारखेआधीच बुधवार 25 सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा झाले आहेत, त्यामुळे महिलांना आनंदी आहेत. तर अनेक खात्यात पैसे आले नाहीत, त्यामुळे या महिलांचे लक्ष बँक खात्याकडे लागून राहिले आहेत. तर खूप महिलांच्या खात्यात पैसे आलेत आणि खूप महिलांच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत, म्हणून त्या महिला टेन्शन मध्ये आहेत. तर त्यांना आपण आज संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार आहे. याच तारखेला महिलांच्या खात्यात 1500 रुपये आणि 4500 रुपये खात्यात जमा होतील असे बोलले जात आहे. मात्र आता सरकारने 25 डिसेंबरच्या आधीच बँकांना योजनेचे पैसे पाठवले आहेत, त्यामुळे बँकांनी बुधवारपासून हे पैसे महिलांच्या खात्यात पाठवायला सुरुवात केली आहे. सध्या पाहायला गेले तर महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा झाले आहेत आणि ज्या महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकही रुपया जमा झाला नव्हता त्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. खरं तर योजनेची घोषणा झाल्यानंतर 31 जुलै नंतर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र कागदपत्राअभावी अनेक महिलांना जुलै आधीच अर्ज करता आला नव्हता. या महिलांनी ऑगस्ट मध्ये अर्ज केले होते, त्यामुळे या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा 3 महिन्याचे एकत्रित 4500 रुपये देण्यात आले आहेत. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महिलांना 4500 रुपये देण्यात आले. ज्या महिलांना एकही हप्त्याचे पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना 3 महिन्याचे पैसे देण्यात आले आहेत. त्यासोबत ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनच्या वेळेस ओवाळणीच्या रूपात 3000 रुपये दिले होते त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचा एकत्रित लाभ मिळाला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्याचे पैसे येणे बाकी होते, म्हणजे 1500 रुपये येणार आहेत. बँकेने हे पैसे पाठवायला सुरुवात केली आहे, त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. तर ज्या महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नसतील त्या महिलांच्या खात्यात येत्या 29 सप्टेंबर पर्यंत सगळ्यांच्या खात्यात पैसे पडून जाणार आहेत. ज्यांना 4500 रुपये येणार होते त्यांच्या खात्यात 4500 रुपये येणे चालू झाले. तर महिलांच्या खात्यात 4500 रुपये हेही जमा होत आहेत. तर कोणत्याही महिलांनी टेन्शन घ्यायचे नाही, तुमच्याही खात्यात लवकर पैसे येतील. आता ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्या महिलांनी निराश होण्याचे कारण नाही, कारण बँकेने हळूहळू पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे थोडासा धीर धरा, उद्या परवापर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. तर ज्या महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत त्यांनी थोडे दिवस थांबा, तुमच्याही खात्यात पैसे जमा होतील. आज, उद्या, परवामध्ये तुमच्याही खात्यात 29 सप्टेंबर आधी पैसे जमा होऊन जाणार आहेत. म्हणून कोणत्याही महिलांनी काळजी करू नका, तुमच्या खात्यात पैसे लवकरात लवकर जमा होतील. तर सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या बँकेचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही बँकेला आधार कार्ड लिंक करावे, कारण की तुमच्या खात्यात पैसे येतील, पण त्यासाठी तुम्हाला बँकेला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. महिलांच्या बँकेला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे पडत नाही, म्हणून महिला टेन्शन मध्ये असतात. पण तुम्ही जर ते काम केले नाही तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. म्हणून महिलांनी लवकरात लवकर बँकेला आधार कार्ड लिंक करायचे. तर ज्या महिलांच्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे त्याच महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत. तर तुम्हाला 1500 रुपये आता अजून चालू झालेत, पण ज्या महिलांचे अजून आले नसतील त्या महिलांनाही 1500 रुपये लवकरच दिले जातील. आता ज्या महिलांचे आधीचे पैसे बाकी होते त्या महिलांना 4500 रुपये देणे चालू झालेत. तर लाडक्या बहिणींना सरकारने मोठा निर्णय घेतल्यामुळे लवकरात लवकर हे पैसे जमा होत आहेत. तुमच्यासाठी सूचना एवढीच होती की तुमच्या आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे तेवढं चेक करून घेणे आणि त्यानंतर आपल्या बँकेत पैसे आले नाही का आले आहेत हे सर्वप्रथम बँकेत जाऊन चेक करणे. मोबाईलवरती SMS आला नसेल तर बँकेत जाऊन पासबुक भरून आणणे. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.